धुळ्यातील 100 वर्षे जुन्या लालबाग शास्त्री मार्केटच्या पाडकामाला सुरुवात, नूतनीकरणासाठी व्यापाऱ्यांचे प्रशासनाला सहकार्य। धुळे शहरातील 5 कंदील परिसरात असलेल्या 100 वर्षे जुन्या लालबाग बहादूर शास्त्री भाजीपाला मार्केट याच्या नूतनीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे। महानगरपालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने आज या मार्केटच्या पाडकामाला डिमोलिशन सुरुवात करण्यात आली। अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरातील 4ही मार्केटच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर असून दुकानदारांना यापूर्वीच दुकाने खाली करण्यासाठी वारंवार कायदेशीर सूचना देण्यात आल्या होत्या। आज प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतर व्यावसायिक स्वतःहून आपले साहित्य बाहेर काढून मनपा प्रशासनाला सकारात्मक सहकार्य करत आहेत। शास्त्री मार्केटच्या कारवाईनंतर परिसरातील उर्वरित 3 मार्केटचेही पाडकाम केले जाणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट करून सर्व व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। या 100 वर्षे जुन्या मार्केटमध्ये अनेक दशकांपासून भाडेकरी असलेल्या व्यापाऱ्यांनी शहराच्या आमदारांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून विकासाला साथ दिली आहे। एकूण 106 पैकी 104 व्यापाऱ्यांनी कोणत्याही पर्यायी जागेची मागणी न करता स्वतःहून सहमतीने मार्केट खाली करून दिले आहे, तर केवळ 2 जण या प्रकरणी न्यायालयात गेले आहेत। नवीन मार्केटचे काम लवकरच सुरू होऊन पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आजच्या या अतिक्रमण काढण्याच्या कारवाई प्रसंगी नगरसेवक विकी परदेशी, धीरज परदेशी आणि रोहित चांदोळे यांच्यासह अतिक्रमण अधीक्षक प्रसाद जाधव, युवराज खरात, सनी दुर्दळे, शिरीष वाघ, केतन कर्णकाळ, इलिया काळगे आणि मनपाचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे महानगरपालिका गेल्या अनेक दिवसापासून 5 कंदील येथील 4ही मार्केटांचा नूतनीकरणाचा प्रस्ताव झाला। काही गोष्टीने विलंब झाला होता, पण आज रोजी प्रशासनाने कारवाई निश्चित केल्याने सदर दुकानदार यांना यापूर्वीच वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या। काहींनी प्रतिसाद दिला होता, काहींनी आपल्या दुकानं स्वतः खाली न केल्याने आज रोजी जे सिंधे साहेबांनी सदर मार्केट शास्त्री मार्केट हे भाजीपाला मार्केट आज डिमोलिशनचं काम चालू झालेलं आहे। काम चालू झाल्यानंतर सर्व व्यावसायिक आपापल्यापर्यंत आपलं साहित्य काढून घेत आहे व मनपा प्रशासनाला सहकार्य करत आहे। यानंतर 3ही मार्केट यांचा डिमोलिशन होणार आहे, तरी सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं।